त्याची त्यांनी उल्लेख पण केला आणि पूर्ण जिल्हा प्रमुखांपासून नेते उपनेते आणि इतर जे प्रतिनिधी सभेला आणि 12 लाख सदस्य नोंदणी पण शिवसैनिकांची नोंदणी पण आपण सबमिशन केलेलं आहे। त्यामुळे आज ह्या गोष्टीचं पण चर्चा झाली की जी पार्टीच्या अंतर्गतल्या डेमोक्रेसीचा जो प्रश्न वारंवार येतो त्या डेमोक्रेसीच्या बाबतीत पण माननीय न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारला होता आणि आज भरपूर आता उद्या पुन्हा या संदर्भातली सुनावणी होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या इलेक्शन कमिशनच्या कारण त्यांनी वारंवार इलेक्शन कमिशनवरच आरोप केलेले आणि इलेक्शन कमिशनच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठेतरी आणि ह्या सगळ्या आर्ग्युमेंट या इलेक्शन कमिशनच्या समोर पण झाल्या होत्या, हायकोर्टात पण झाल्या होत्या आणि पुन्हा तेच आर्ग्युमेंट ते करत आहेत। तर ह्याची उत्तरं हायकोर्टात पण त्यांना मिळालेली आहेत आणि इलेक्शन कमिशनने पण त्यांना उत्तरं दिलेली आहे। मुळात इलेक्शन कमिशनच्याच वारंवार अधिकारावर प्रश्न निर्माण करत आहेत आणि त्यामुळे आज ते कपिल सिब्बलजी गोंधळलेल्या अवस्थेत जास्त दिसून आले। कपिल सिब्बल यांचं रडगाणं सुरू होतं का? कपिल सिब्बल यांचं रडगाणं सुरू होतं का? जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली जाते, ते जिल्हा प्रमुख जेव्हा तुमचा पक्षप्रमुखांची निवडणूक असते त्याच्यामध्ये मतदान करतात, तुम्ही त्यांना नॉमिनेट करता, तेच लोक तुम्हाला मतदान करता, मग ती हे इलेक्शन लोकशाही पद्धतीने कसं? नाही, जी कॉन्स्टिट्यूशन आहे शिवसेनेची त्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणेच सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्याचीच आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। त्यांनी कॉन्स्टिट्यूशनची अंमलबजावणी केली नाही म्हणून तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांचा। उद्या इलेक्शन कमिशनच्या संदर्भातला म्हणजे चिन्ह आणि पक्ष याची त्यांची आर्ग्युमेंट होईल आणि त्याच्यानंतर अपात्रतेच्या संदर्भातलं नंतर त्या संदर्भातलं त्यांचा आर्ग्युमेंट होईल। काय कपिल सिब्बल आपलं जे रडगाणं त्यांनी हायकोर्टात गायलं, जे रडगाणं त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात गायलं, तेच रडगाणं इथं गायतात का? तेच आहे आणि त्याचं उत्तर यांना अगोदर पण मिळालेलं आहे आणि वारंवार इलेक्शन कमिशनच्या अधिकारांवरच ते प्रश्न निर्माण करत आहेत आणि त्यामुळेच आज मी जसं मगाशी उल्लेख केला आज एकदम गोंधळलेल्या अवस्थेत होते की शेवटी न्यायालयानेच त्यांना सांगितलं की प्रतिनिधी सभेचं संख्याबळ आमच्याकडे पुरेसं आहे आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आम्ही पूर्ण फॉलो केली होती।